जय भारत मित्रांनो, तुमचा आवाज माझ्यापर्यंत आलाच नाही. वन सेकंड. जय भारत मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी दीपाली विनोदवारकर 2023-24 सालची या शाळेतील माझी विद्यार्थिनी आहे. आज माझ्या या शाळेत माझ्या शाळेकडून, माझ्या सर्व शिक्षकांकडून, आदरणीय तांदुळकर सर, त्याचबरोबर माझी मुख्याध्यापिका जांभूळकर मॅडम यांच्याकडून सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला. ही गोष्ट माझ्यासाठी खरंच खूप अभिमानाची आणि भावुक करणारी आहे. 12वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवण्याची ही गोष्ट माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची आणि महत्वाची आहेच. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती, तर हे यश केवळ मी ज्या कॉलेजमध्ये 11वी किंवा 12वी केलं त्यांचं नसून मला वाढवणारी माझी आई, माझं कुटुंब, त्याचबरोबर ज्या शाळेत मी लहानाची मोठी झाली ती शाळा, ज्या शिक्षकांनी माझ्यावर संस्कार केले ते शिक्षक, ज्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना स्वतः व्यक्त होण्यासाठी हा मंच उपलब्ध करून दिला, त्याचबरोबर या शिक्षकांनी मला सकारात्मक दृष्टिकोन दिला, मला शिस्त लावली, नुसतं पुस्तकी ज्ञान न देता एक आत्मविश्वास निर्माण करून दिला, त्याचबरोबर मोठी मोठी स्वप्न बघण्याची ताकद दिली. आज हे मला मिळालेले यश, या यशाचा खूप मोलाचा वाटा म्हणजे माझे शिक्षक आहेत. ही शाळा आहे, हे ठिकाण फक्त माझ्यासाठी एक शिक्षण घेण्याचं ठिकाण कधीच नव्हतं. तर या ठिकाणी मी स्वतःला ओळखू शकले, मी स्वतःचा शोध घेऊ शकले, स्वतःला घडवू शकले आणि आत्मविश्वासाने पुढे नेऊ शकले. तर हे ठिकाण माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं आहे. आज मी एका विद्यार्थ्याच्या मनातलं सांगते. जेव्हा आम्ही विद्यार्थी एखाद्या स्पर्धेत भाग घेतो, आम्हाला जेव्हा प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळतं आणि जेव्हा आम्ही एखाद्या स्पर्धेत सुद्धा भाग घेतो, प्रमाणपत्र मिळो किंवा मेडल मिळो, हे आमच्यासाठी केवळ पुरस्कार नसतेच, तर हे आमच्यासाठी आणखी चांगलं काम करण्याची एक प्रेरणा असते. आणि ही प्रेरणा राष्ट्रीय आदर्श विद्यालयासारखा शाळा आम्हाला हा प्लॅटफॉर्म, हा मंच उपलब्ध करून देतो, म्हणून आमच्यात एवढा उत्साह येते. खरं सांगते, आज मी जे काही यश मिळवलेलं आहे, एवढा आत्मविश्वासाने तुमच्यासमोर बोलू शकत आहे, ते याचं श्रेय मी माझ्या आई आणि कुटुंबाबरोबरच माझ्या या शाळेला आणि माझ्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या शिक्षकांना देऊ इच्छिते. माझ्या मनात माझ्या शिक्षकांविषयी खूप प्रेम आणि खूप आदर आहे. फक्त मला ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. आणि मी फक्त माझ्या शिक्षकांना एवढीच सांगू इच्छिते की यापुढे पण मी जे काही कामगिरी करेल तर त्याने माझ्या शाळेला आणि माझ्या शिक्षकाला नेहमीच